त्याचा विचार करावा. दादा आपल्या मुलाला हे कोण ते कोण सांगण्यापेक्षा धर्म काय, आपले ग्रंथ काय त्याचा विस्तार करा, तर फायदा नाही, काही गरज नाही. कारण संस्काराची गरज, धर्म रक्षणाची गरज आपल्या कलियुगात फार 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 आता गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. जरा साधे मुलं मंदिरात सुद्धा येत नाही. मंदिरात आता हे 7 दिवस येतील, पुढं दत्तात्रय वनवासात पडते का याची गॅरंटी नाही. 7 दिवसानंतर मी सरळ सांगतो, तुमच्या गावात म्हणून सांगेल, प्रत्येक गावात हनुमान जयंती आली माझ्या मोबाईलवर एकच रिंगटोन, जय हनुमान ज्ञान म्हणून साधं. बाकीचे दिवस कुठे गेला? बाकीचे दिवस नवरात्र आलं का 9 दिवस पार देवीचे गाणे, पार देवीचे, बिना चपलाचे, बिना भांगाचे, बिना अन्नाचे. कोण? बायाच नाही करत, माणसंही करतात. तिकडेच काल तुम्ही सगळं नेता का इकडे न्या? कशासाठी? दादा मला सांगा, 9 दिवसापर्यंत कटेकोरपणे उपवास करा, चांगली गोष्ट आहे, मला मान्य नाही. करा, आणखी करा. माझं तर म्हणणं 9 दिवस पाणी नका पिऊ, चालते मला. देव जावा थोराव, पांडुरंगी दृढ भाव, चालते. पण 9 दिवस झाले, दसरा झाला, एकादशी बारशीला दादा देवी उठली का अख्खेच्या अख्ख्या 9 दिवसाचं पुण्य एका दिवशी मागे झाला. एका दिवशी, किती दिवशी? एका दिवशी मागे घालते. काय दारू पिऊ पिऊ दादा गाड्यात लुडू लुडू अख्खा उपासाच्या भट्ट्या, बरोबर 9 दिवसाच्या करता की नाही? मला सांगा दादा, 9 दिवस उपवास करायचा आणि शेवटच्या दिवशी धिंगाणा घालायचा, कोण्या शास्त्रात सांगितलं? कोण्या शास्त्रात? काय फायदा? सगळीच्या सगळं जरा पाण्यात जाते, सगळ्याच्या सगळं. आणि ह्या डिजेल तर पुरंच पाण्यात चालला, पुरं पाण्यात चाललं. माझं असं म्हणणं ना, प्रत्येकाचे जर नियम असतात, प्रत्येकाचा आनंद ते लुटू शकतात का? पण आनंद लुटण्यामध्ये मर्यादा आहे. लक्षात असू द्या, परमार्थ हा मर्यादेचा असावा, अमर्यादेचा असावा. लक्षात असू द्या, परमार्थ हा मर्यादेचा असावा, अमर्यादेचा नसावा. आणि ज्या दिवशी दादा परमार्थ अमर्यादेचा होईल, त्या दिवशी दुसऱ्या धर्माचे लोक याच परमार्थाची टिंगल करत, हे आपल्या हातात आहे. त्याच दिवशी दादा दुसऱ्या माणसाला दादा आपल्या धर्माची टिंगल करण्यापासून आपणच रोखू शकतो. जर आपण जर रोखू शकतो नाही, तर दुसरे माणसं बोकांडी बसल्याशिवाय राहत नाही. मी सांगतो का सर, शिवपुराणाचा बघा पहिला पुरुषार्थ धर्म सांगितलाय. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष स्टेप सुरू झाले. कारण शिवपुराणाला 4 पुरुषार्थाचा आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, 4 गोष्टी शिवपुराणात सांगितल्या. कारण धर्म फक्त एकाच पायावर शिल्लक आहे, आजही आणि आत्ताही. म्हणून महादेवाच्या मंदिरात नंदी आहे, या नंदीचा फक्त एकच पाय बाहेर आहे, बाकीचे 3 पाय आत. कुठलाही नंदी बघा, कुठलाही नंदी बघा, साधा घरातला जरी नंदी असतात त्याचे 3 पाय आत आहे, पण एकच पाय कुठला आहे? त्या पायाचं नाव आहे धर्म. नंदी सुद्धा सांगतो की दया, दान, तप हे 3 तर गेलं, पण धर्म एकच आता शिल्लक आहे. हा जर गेला तर संपूर्ण नष्ट झालं, संपूर्ण नष्ट झालं. म्हणून लहान मुलाला जेवढी देता येईल तेवढे संस्काराची गरज आहे. कारण संतांच्या सानिध्यात, गुरुच्या सानिध्यात मार्ग सापडतात. कारण जे आधीपासून त्याला मार्ग दाखवले, मार्ग दावून गेले, दया नहीं थी संतन के संग में लाग रे तेरी संतन